तर माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या दालनात आहेत। अँटी चेंबरमध्ये दोघांमध्ये चर्चा होते। 15 मिनिटांहून अधिक काळ झालेला आहे कोकाटे अजित पवारांच्या दालनात पोहोचलेला। तर बोलताना भान ठेवायला हवं असं अजित पवारांनी म्हटलंय। कोकाटेंचे कान पुन्हा एकदा टोचलेत। मात्र कितीदा चुका करणार, किती वेळा माफ करायचं असं सुद्धा अजित पवारांनी या भेटी दरम्यान कोकाटेंना सुनावल्याचं कळतंय। इजा बिजा झाला तिजाची वेळ येऊ देऊ नका असं म्हटलेलं होतं। त्यानंतर आता चौथ्यांदा चुकीला माफी नाही असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलेलं होतं। आणि आता माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। अँटी चेंबरमध्ये ही बैठक होते, दोघांमध्ये संवाद होतोय। 15 मिनिटांहून अधिक काळ झालेला आहे। कोकाटे आणि अजित पवार यांच्यात त्या ठिकाणी बैठक सुरू आहे। कितीदा चुकणार, किती वेळा माफ करायचं असा सवाल सुद्धा अजित पवारांनी यावेळी कोकाटेंना केलाय। बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा कोकाटेंचे कान टोचलेले आहेत। विरोधक कोकाटेंच्या राजीनाम्यावरून आक्रमक झालेले आहेत। अशातच आज नेमका काय निर्णय होतोय, कोकाटेंचा राजीनामा होणार की खाते बदल होणार, नेमकं काय होतंय याकडे लक्ष असेल। अजित पवारांच्या भेटीसाठी माणिकराव कोकाटे पोहोचलेले आहेत। बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा कोकाटेंचे कान टोचले। कितीदा चुका करणार, किती वेळा माफ करायचं असा सवाल सुद्धा अजित पवारांनी केल्याचं कळतंय। तर बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले। कितीदा चुकणार, किती वेळा माफ करायचं असं वक्तव्य सुद्धा अजित पवारांनी या भेटी दरम्यान केलंय। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याचे संकेत आहेत। अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये कोकाटे आणि अजित पवार यांची बैठक होतीये। तर कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये असं म्हणत काही शेतकरी अजित पवारांच्या भेटीसाठी याच वेळेला पोहोचले। तर त्यावेळेला आता हा विषय माझ्या हातात नाही असं उत्तर या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अजित पवारांनी दिल्याचं कळतंय। पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात जाऊया अधिक जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, एकीकडे विरोधक प्रचंड आक्रमक कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी, दुसरीकडे आजचं सुप्रिया सुळेंचं वक्तव्य की कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी कॅबिनेट त्याच्या आधी निर्णय होणार आहे का त्यानंतर निर्णय होणार आहे याकडे खरं तर लक्ष लागलेलं असणार आहे। आणि निर्णय काय होणार हे सुद्धा महत्त्वाचं। नक्कीच श्रुती, जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांची सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत अँटी चेंबरमध्ये बैठक होताना पाहायला मिळते। बैठकीला आता जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आणि या सगळ्या बैठकीनंतर पुन्हा एकदा प्री कॅबिनेट जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या 6व्या मजल्याच्या दालनावरती होणार आणि त्याच्यानंतर 7व्या मजल्यावरती मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या सगळ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वच मंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहतील आणि मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भातला जो निर्णय आहे तो घेण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु त्यापूर्वीच आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची भेट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली की मी माणिकराव कोकाटे यांची देखील बाजू जी आहे ती समजून घेणार आणि त्यानंतरच माझा निर्णय जो आहे तो जाहीर करेन असं अजित पवारांनी सांगितलेलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही सगळी भेट होताना पाहायला मिळते। परंतु या सगळ्या भेटीमध्ये अजित पवारांकडनं माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नाराजी जी आहे ती या संपूर्ण दोघांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी व्यक्त केलेली आहे। सातत्याने ही तुमची वादग्रस्त विधानं जी आहेत ती सरकारला कुठेतरी अडचणीत आणतात आहेत। त्यामुळे सरकारचं संपूर्ण जी एक प्रतिमा जी आहे ती सातत्याने मलिन होते। तुम्हाला आम्ही खूप सांभाळलेलं आहे। तुमच्या या सगळ्या वादग्रस्त विधानाच्या संदर्भात आणि व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील माझ्याकडे नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि आता मात्र हा सगळा जो काही तुमच्या संदर्भातला जो काही निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो माझ्याकडे उरलेला नाहीये, तो आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलाय असं देखील जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं सांगण्यात आलेल्याचं माहिती आता सध्या बाहेर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या भेटीनंतर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की त्यांना कृषी मंत्री पदावरून राजीनामा देण्यात येणार की त्यांची खातेबदल होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सातत्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची वक्तव्य जी आहेत ती कुठेतरी वादग्रस्त आहेत आणि सरकारची प्रतिमा मलिन करणारी आहे। त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी ठाम भूमिका विरोधकांकडून केली जाते। आजच्या या सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये
मुख्यमंत्र्यांकडनं काही कठोर असा निर्णय माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात घेण्यात येणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आज मंत्रालयामध्ये सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतात आहेत आणि त्यांना त्यातच भेटण्याकरता शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ सुद्धा आलेलं होतं. जे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या समर्थनार्थ हे शिष्टमंडळ आलेलं होतं, त्यावेळेस त्या शिष्टमंडळाला देखील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अजित पवार यांनी बोलताना सांगितलं की आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेण्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आता माझ्या हातात राहिलेला नाहीये, तो आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे, असं एक सूचक विधान जे आहे ते अजित पवारांनी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या संदर्भातल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काय भूमिका स्पष्ट केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच अक्षय, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, अपडेट्स घेत राहणार आहोतच. पुन्हा एकदा सकाळपासून या ठिकाणी ज्या घडामोडी घडतायत ते आपण पाहूया. माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. बोलताना भान ठेवायला हवं, अजित पवारांनी कोकाटेंचे कान यावेळी टोचले. अँटी चेंबरमध्ये बैठक त्यांच्यात सुरू आहे. माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांनाही अजित पवारांनी झापलंय. कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये यासाठी कोकाटेंचे कार्यकर्ते अजित पवारांकडे आले होते. तर आता हा विषय माझ्या हातात नाही असं उत्तर कोकाटेंच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी यावेळी दिलं. राजीनामा घेऊ नये यासाठी माझ्याकडे आला होता, मंत्रिपद दिलं तेव्हा आला नव्हता असं अजित पवारांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं, आता हा विषय खूप पुढे गेला असं अजित पवारांनी म्हटल्याचं कळतंय.